जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे। गोपाल श्री कृष्ण भगवान की जय। भजन सुरू झाले की टाळी वाजवा ढिलच पडायचं नाही मंडळी। अजून तर काही लॉकडाऊन फक्त लागलं नाही, मग तुम्ही हात डाऊन करत राहिले। परवाचे कीर्तन में सांगितले ना, कान में बालिका घर में घर वालिका और कीर्तन में टालिका बड़ा महत्व होता है। हो आले शंकर परमात्मा आणि भीत 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 कृष्ण परमात्मा शंकर परमात्म्याच्या हातात दिला। ऐका म्हणजे हातात दिला देव, ते कृष्ण परमात्म्याचं रडणं बंद झालं। देव हसायला सुरू केलं। देवानं देवाचं हसणं सुरू झालं, शंकर परमात्म्याचं रडणं सुरू झालं। नंदरांना एवढा आनंद झाला म्हणजे काहीतरी या बाबानंच पराक्रम केला असावा। नंदरांनी काय म्हणजे माहिती, यशोदा बाबा की रहे रे जोगी, हे योगी की रहे रे योगी नंद भवन में, बरसाने में बांसों की जो, जब जब मेरे लाल रोवे तब दर्शन दीजो। तुम्ही नंद दरबारातच राहा। जेव्हा जेव्हा माझा लाल, जेव्हा जेव्हा माझा काना रडल तेव्हा तेव्हा दर्शन द्या। नंद राजाने सांगितलं, मैया मी राहतो पण माझे राहण्याचं ठिकाण महालात नका करू। जिथं तुझा लाला स्नान करेल ना, स्नान पाणी ज्या ठिकाणी जातो ना मैया, या ठिकाणी मला राहण्याचा जागा द्या तर मी राहील। ठीक आहे। हळूहळू देव मोठे व्हायला लागले। एका दिवसात देव मोठा होणार आहे, लग्नापर्यंत जाणार आहे। एक दिवस काय झालं, एकदा गृहदासेषु यशोदानंद गेहिनी कर्मांतर नियुक्तासु का बरं, जिच्या घरी 9 लाख गाई होत्या, 9 लाख गायची शेण करायला किती दात असल्या लागतील? झोपले की काय, 9 लाख गाई वळण्याकरता किती गाडी लागतील? तुमच्या मनानं आकडा सांगा। कमीत 1000 तरी। शेण काढाय किती दात असल्या लागतील? दूध कढाई किती लागतील? एवढा मोठा दरबार, एवढ्या मोठ्या गायी, एवढा मोठा तिचा पसारा, 100 म्हशी असल्या तर बाई आमच्याकडे अजिबात कामाला दम नाही। 9 लाख गायी होत्या, किती नोकरणी असतील तिच्या घरी, किती दास-दासी असतील? इतक्या दास-दासी असून देखील ती लालाला खायचं दही स्वतः निर्माण करायची यशोदा। प्रत्येक मायनं ऐकलं पाहिजे। वाईट वाटून घेऊ नका बरं। मी आपल्या गावात सांगितलं, हो डॉक्टर डॉक्टरीन, वकील वकिलीन, मास्तर मास्तरीन, मुलगा मास्तर आहे मास्तरीन पहा, महाराज महाराजी नाही। खूप महाराज होते पण नको म्हणलं बाबा। हो समर्पण लागतं संसारामध्ये, स्पर्धा नाही कामाची। मी कुठं घरी बसली, मी पण ड्युटीलाच चालले ना। तुम्ही ड्युटीला गेले तर मी काय घरी आहे का? झालं सुरू इथून
पत्नीच्या ठिकाणी समर्पण असावं. लग्न म्हणजे जनरेशनचा विषय झाला, सिम्बॉलचा विषय झाला. मी आपल्याला सांगत होतो की 1000 कामं सोडा, पण लेकराला खाऊ स्वतः घाला. म्हातारपणी त्यानं जर आपली सेवा करावी वाटत असेल ना तुम्हाला, तर बालपणी त्याची सेवा तुम्ही स्वतः करा. त्याला कळेल माझी माय. आता प्रत्येक लेकराची माय बॉटल का झाली माहिती आहे? मम्मी निघाली ड्युटीला, मम्मीने मोलकरीने सांगितलं फरशी पुसणार झोप्यात आहे, उठलं की बाटलीचं दूध पाज. तिला काय, उठलं की काय नाही बाटली लावली तोंडाला. हो, उठलं की लावली तोंडाला, गरम करायची लावायची तोंडाला. मम्मी कुठं? बोला की ड्युटीला. हो, ते लहानपणापासून लेकरं ती बाटली तोंडात धरतं, इतकं धरतं की त्याला पक्का कळतं माझी माय कोण आहे माहिती आहे? की बाटलीच आहे. मग लहानपणी दुधाची बाटली, हळूहळू पुन्हा मोठी बाटली, नंतर बाटली बाटली बाटली, सगळी जिंदगी त्यानं बाटवली. सुरुवात कोण केली? तुम्ही करत नाही तसं. तुम्हाला माहिती आहे, काल फोटो नेला इथे. काल काय होतं काल सांगायचं. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, केस नाही आली मंडळी. छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताला, महाराष्ट्राला राजकीय स्वातंत्र्य दिलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आध्यात्मिक स्वातंत्र्य दिलं. या स्वातंत्र्याच्या पाठीमागचे खरे 2 पैलू जर कोण असतील तर जगद्गुरु तुकाराम महाराजांची पत्नी हा एक पैलू आहे आध्यात्मिक स्वातंत्र्याचा. तो मागं राहून आणि या महाराष्ट्राला राजकीय स्वातंत्र्य छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. त्याच्या पाठीमागचा पैलू आहे राष्ट्रमाता, राजमाता जिजाई. एकीनं आपला पुत्र गहाण केला, बहाल केला महाराष्ट्राला, एकीनं पती बहाल केला. एक दिवस सत्राच्या दिवशी जिजाबाई वाण द्यायला आल्या रायगडावरून खाली. दासीला सांगितलं राजे झोपलेत, राजे जर उठले तर फक्त त्यांना तुम्ही धोका द्या, बाकी काहीच करू नका, लक्ष ठेवा त्याच्यावर. मी आता हळदी कुंकाला जाऊन ते खालून गेल्या. आऊसाहेब ऐका बरं मंडळी, खाली गेल्या. आऊसाहेबाला थोडा वेळ झाला यायला. आल्या वाण देऊन. दासीला विचारलं उठले होते का राजे? दासी उठले होते, रडू लागले. लेकरू कारण माझ्या झोपत उठल्यावर भूक लागली की रडू लागले राजे. मग काय ना म्हणजे पातेल्याचं दूध घेतलं मी, राजेंना पाजलं, राजे पुन्हा झोपी गेले. मंडळी, जे दूध त्या दासीनं छत्रपती शिवाजी महाराजांना पाजलं होतं ना, झोपतला शिवाजी राजा आऊसाहेबांनी उठवला. उठ, गरगर गरगर फिरवला, तोंडात बोट घातलं, सगळं परिणाम. आणि मग स्वतः दूध पाजलं. परिणाम असा झाला मंडळी, तिनं स्वतःच दूध पाजलं. त्या दुधाचा परिणाम त्या राजाला, या महाराष्ट्राला राजकीय स्वातंत्र्य दिलं. 1000 कामं सोडली पाहिजे माणसाने, पण लेकराला खाऊ घातलं पाहिजे, ती माईनं खाऊ घातलं पाहिजे, कोणच नाही दुसऱ्या. ही यशोदा सगळे कामं सोडायची, स्वतः दही निर्माण करायची, लोणी निर्माण करायची, लालाला खाऊ घालायची. एकदा गृहदासेषु यशोदानंद गेहिनी. या श्लोकाचा अर्थ बघा किती सुंदर. एकदा गृहदासेषु यशोदानंद गेहिनी कर्मांतर नियुक्ता. सगळे कर्म तिथं सोडून दिले. निर्ममंत स्वयं दही, स्वयं
स्वतः ती दही निर्माण करायला लागली, हलवायला लागली दह्याला, दोन्ही कान न करता हलू लागली. लाला झोपला होता पाण्यामध्ये. उठले देव. उठल्याबरोबर मी आता तुम्हाला सांगते की लेकरू झोपतून उठल्याबरोबर दोनच काम करतो. एक तर भूक लागली म्हणून रडत नाही तर काय करतं माहिती, डोळे चोळतात. डोळे असे मोठाली माणसं चोळतात तर लेकरू का नाही चोळणार. आता हे माझं चंदन सगळं पखरलं असं. कृष्ण परमात्म्याला यशोदे एक काजळ भरलं होतं रोजची भाती. सगळं काजळ गालाला, नाकाला, तोंडाला झालं. देव आता मोठे झाले ना जरा. कृष्ण परमात्मा पाण्यातून खाली उतरले, यशोदे समोर आले. मैया माखन दे, माखन दे. माखन दे म्हटल्याबरोबर आता ते निघलंच नव्हतं दोन्ही. हे आदचेला दही होतं. आदचेला दही म्हणजे ताकही नाही, दही नाही, मधलीची स्टेप आहे, तिचं नाव आदचेला दही. यशोदेनं सांगितलं दही निघलं नाही अजून, चंदा मामा घे. चंदा मामा घे म्हटल्यावर येडेने समज पड्याला काढाय म्हणून यशोदेने काय केलं, आपल्या ताटीमध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी कसं मोठं पाणी म्हणजे चंदा मामा घे. यशोदेनं ते पाणी पाहिल्याबरोबर तो कृष्ण परमात्मा म्हटला मला हा चंदा मामा नाही पाहिजे, मग मला तो पाहिजे, मला खरा पाहिजे. दे चंदा मामा दे, अरे घे दे घे. सुरू झाली याचं भांडण मायलेकराचं. भांडण सुरू झाल्यावर यशोदेला राग आला. काय म्हणत चंदा चंदा माखन, चंदा माखन, चंदा माखन. बाह्या राग आल्यावर काय आपटतील काही सांगायचं नाही, बरोबर की नाही. कधी कधी बाह्या आपला राग भांडे आपले आणून प्रकट करतात. चंदा माखन, चंदा माखन, चंदा माखन म्हणून खाली आपटला. आता तुझं लेकरू होतं म्हणून थोडं कमी आळ देणार. एक तर 2-2.5-3 वर्षाच्या लेकराला रागच येऊ नये. आला तर मग त्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो. कृष्ण परमात्म्यानं डोळे मोठाले केले, गाल मोठे केले, कमरवरती हात दिले. ए मैया, ए बडी मैया, चंदा देगी की नाही बोल. नाही देत जाय का, धमकी देतो काय. माईला शिवा दिल्या तरी त्याची माय ऐकूनच घेते बरं का. ऐकीन नाही पाहिजे पण ऐकूनच घेते. त्या कृष्ण परमात्म्यानं हात कमरेवर ठेवला. ए मैया, चंदा देगी की नाही बोल. घेत नाही जाय. कृष्ण परमात्मा हे बघ मी तुला शेवट सांगतो, चंदा द्यायला की नाही. घेत नाही जाय. कृष्ण परमात्म्याने धमकी दिली बघा यशोदेला. चंद्र खिलोनाले होली मैया, चंद्र खिलोनाले होली. जय हो लोट अवही अग्नि पे, गोदनाई. चंदा मामा नाही दिला तू याजवळ कधीच येणार नाही. यशोदा म्हटली येऊ नको, मी बलराम दादाला मांडीवरती घेईन, तू बस तसाच. देव म्हटले पहिली धमकी फुकट गेली गडा, आता काही कामाचं नाही. दुसरी धमकी सूरदास महाप्रभू म्हणतात काय देव धमकी द्यायला बघा. देणारा देव धमकी, आणि ज्याला द्यायला ती कोण माहित आहे, यशोदा. ए मैया चंदा देवी नाही म्हणजे चल हट, देत नाही जाय. दुसरी धमकी सुरभी को पानन करियो, सिरना गुथैयो. मैया तू तर मला चंदा मामा नाही दिला ना. यशोदेच्या दारात एक सुरभी नावाची गाय होती. तिचं दूध फार पौष्टिक होतं आणि ते दूध त्यानं पिवावं म्हणून ती त्याला काय म्हणायची माहिती यशोदा, लाला हे दूध पी बरं, ती शेंडी वाढल. शेंडी आता मला नाही दाखवायचं, मला शेंडी वाढल. तुझे मला शेंडी वाढवण्याकरता दूध पाजते नाही, मी दूधच पिणार नाही. जाय चंदा दे. यशोदा म्हणते देत नाही जाय, नको पिऊ, मी बलराम दादाला पाजवील, तू बस तसाच. देव म्हटली ती दुसरी धमकी फेल गेली. तिसरी धमकी भैया
चंदा देगी की नाही बोल. मी तुला शेवटचं सांगतोय आता, चंदा द्याली की नाही असं मी शेवटचं सांगतोय, पुन्हा सांगणारच नाही. सगळ्या शेवटची धमकी बघा मंडळी किती सुंदर दिली. की भय हो पूत नंद बाबा को, की भय हो पूत नंद बाबा को, सुतना कहे हो. मैया तू जर मला चंदा नाही द्या ना, मी गोकुळात ते सगळे लोक बोलवील, या बाबा, आम्ही त्या सगळ्यांना सांगेन मी नंद बाबाचा आहे, नंद राणीचा नाही. मी फक्त बाबाचाच आहे, आईचा नाही. मी सगळ्या लोकांना सांगेन. बघा तुम्ही एखाद्या लहान लेकराला नाव विचारलं ना, तुले विचार नाही, त्याला जर विचारतो कोणाचा की मी आईचा आहे असं म्हणते की नाही. आता मी इथून पुढे म्हणणार नाही. मला जर कोणी विचारलं तर मी म्हणेल मी नंद बाबाचा आहे. यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं, म्हटले अरे लाला, तुला माझीच नजर लागला असं तू का बोलतो. थांब म्हणजे तू चंदा मागतो कधी माखण मागतो, कधी चंदा मागतो, कधी माखण मागतो. ठिंग बैठाई कहत नंद रानी, आता नंद रानी म्हणाली, तू बेणी शिरना गुथयो, चंदा उसे अति सुंदर, दुल्हन लियो. तुला चंदा देत नाही, तुला माखण देत नाही, मग तुला काय आता तू लग्नच करून देते म्हणे. तुलाही मला त्रास द्यायला. हो, मुलगा लय त्रास देऊ राहिला, त्याला सोपा उपाय मंडळी, याचं लग्न करून द्या. लय त्रास द्याले. आता बघा तुम्ही लग्न म्हटलं, अति सुंदर दुल्हनिया लेवो, चंदा उसे सुंदर, चंद्रापेक्षा पण सुंदर तुला नवऱ्या आणून देते म्हटलं. पण तुम्हाला काय ताप देऊ नको. आता चंदा विसरला, कधी माखन विसरला, आता मला नवरीच पाहिजे. आता नवरी 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 यशोदेने लाकडाची नवरी करून दिली. ही बघ नवरी नाही म्हणजे मला खरी पाहिजे बरं का महाराज. गोकुळात पाहिजे मला. आणि ती कशी पाहिजे माहित आहे, गोकुल की गोरी से बिरज की छोरी से, मैया करा दे मेरा उम्र तेरी छोटी है, समझ तेरी छोटी है, जो नई ब्याह करावे मैया तेरे पास ना आए. देवानं सांगितलं माझं जर लग्न करून दिलं तर मी तुला काय केलं माहित आहे. चंदन की लकड़ी पे मैया तुझको मैं बिठाऊंगा, अपनी राधिका से मैया तेरे पाँव दबाऊंगा. ये आएगा रे मजा, आएगा रे मजा, अपनी
नीट आहे का? कृष्ण परमात्म्याने हट्ट धरला. एक जण म्हटली अगं यशोदा, बसलेले एकाला गप्पा मारीत तुझं काय ध्यान आहे की नाही? ते दूध सगळं तो उतू गेलं म्हणे. तुझं दूध उतू गेलं. आता दूध उतू गेलं म्हटल्याबरोबर दूध उतू गेल्यावर काय जातो तू सांगा की? बाईचा जीव सगळ्यात जास्त कशात असतो? सगळ्यात जास्त बायाचा जीव कशात असतो माहिती आहे? जिच्या घरी दूध आहे त्याला विचारा, दूध द्यावं. गरम धरती हातात, कोळल्याची भीती नाही. सगळ्यात जास्त प्रिय बायाला एक साई आणि दुसरा जावई. सगळ्यात आवडणारे हे दोन तत्व आहेत. आपल्याकडे नाही मंडळी, पण काय काय भागात ती परंपरा आहे बघा मिसरीची. सिन्नर भागात, मंचर भागामध्ये ते बाहेर काही उठलं सुटलं भरलं भरलं. आमच्या संस्थेत दिंडी ते सगळे कोणते काळे भोर आवडी आणि शिनवी बेसन आणि मैया बसलेले चंदा कधी माखन कधी बहू, कधी चंदा कधी माखन कधी बहू. उचलला कृष्ण मंडळीने पुन्हा दंड. देव म्हटले अच्छो दूध प्यारो लोगो, पूतना प्यारो लोगो. ती दूध पाहण्याकरता गेली. मला बोलतो चरित्रातला प्रत्येक पार्ट संत आहे. ते दूध विचार करू लागला. आता आपण आलो कृष्णा करता, आणि कृष्ण जर यशोदेच्या हातात जर माखन खाईल, तिच्या हाताचं दूध पिईल, तिचं दूध पिईल, तर आपल्या जगून काही फायदा नाही. चला आता मरण्याचाच फायदा आहे म्हणून दूध वाढ दूध. आता ज्या भांड्यामध्ये यशोदा रवी लावत होती ना मंडळी, ते भांड याला माहीत पाहिजे. उचललं भांड, ते भांड उचललं डोक्यावर दंड सासू सासऱ्याच्या काळातलं भांड. त्याच्यात माखन घ्यावं, माकडाला चारावं, माखन घ्यावं, माकडाला चारावं. हे का माकडाला चारलं माहित आहे? देव म्हणते ना राम अवतारात मला खूप सहकार्य केलं, एवढं सहकार्य केलं, एवढं सहकार्य केलं ना. राम अवतारात मला काही खाऊ घालता आलं नाही, का तुम्ही वनवासी होतो. आता कृष्ण म्हणून जन्माला आलो, आता तर राजा आहे म्हणून देव त्यांना माखन खाऊ घालायला. बघा देव उपकार आपल्यावर कधी ठेवत नाही. आधी येसे तेव्हा देसी, सावधार तू अससी. ते भांड फोडलं म्हणून यशोदा काय वाजलं कळत आली. पाहिलं तर या बाबांनी सासू सासऱ्याच्या काळातलं मातीचं भांड फोडलं. यशोदेने हातात लाकूड घेतलं मंडळी. त्या बाबांनी घेतलं हातात लाकूड. किती मस्त दिसतात ते बाबा. सटवाजी बाबा आणि आमचे गुलाबराव बाबा. हरिपाठामध्ये आमचे शंकर महाराज. नियोजन करा एक नंबर. नाचाय आमचे बापू. ज्याचं त्याला काम देवानं लावून दिलं, कोणी कमी नाही जगामध्ये. मला या माईक मधून 2 शब्द बोलता येतात म्हणजे मी शहाणा आहे असं अजिबात नाही. देवानं प्रत्येकाला काहीतरी चांगला गुण दिला, फक्त प्रगत करता आला पाहिजे. हो, कोणी हसतो चांगला, कोणी बोलतो चांगला, कोणी रडतो चांगला, कोणी दिसतो चांगला, कोणी चलतो चांगला, कोणी गातो चांगला, वाजवतो चांगला. फक्त आपलं सांगून पण प्रगत करता आलं पाहिजे. आपल्याला कळालं पाहिजे नेमकं मी काय करू शकतो. योग्य वेळात कळालं पाहिजे. काही जन्माला येतात आणि तशी निघून जातात. आपल्या ठिकाणी कोणता चांगुलपणा होता कळतच नाही. कृष्ण परमात्म्याला मारण्याकरता यशोदेने हातात लाकूड घेतलं. थांब म्हणजे माझ्या सासू सासरीच्या काळातलं भांड फोड ना तू, मी सोयत लावते आता. अरे अरे अरे, पुढं कृष्ण माग यशोदा, पुढं कृष्ण माग यशोदा. देव पळायला लागले. 2-3 वर्षाचं लेकरू पळतं कमी, पण जेवढं पळतं ना तेवढं खूपच स्पीडनं पळतं. त्या लेकराचं वागणं पाहतो वाघासारखं असतं. तुम्हाला त्याची बोलतो ना, वाघ पळताना नीट पळत नाही. मागं त्या लेकराच्या पाठीमागं जर कुणी लागलं तर पाठीमागं लागणारा माणूस जोपर्यंत पळायला तोपर्यंत ते लेकरू पळतं. ते मागचा माणूस थांबला की ते पण थांबतं.
पळायला लागली, तो पण पळायला लागला. यशोदा थांबली, तो पण थांबायचा, क्षण पाहायचा. ये धरती का मला धर. बापरे, यशोदेच्या हाताचं लाकूड ब्रह्मदेवानं पाहिलं, नारायण प्रभूनं पाहिलं. यशोदेच्या डोक्यामध्ये फुलाचा हार होता मंडळी, गजरा. ते गजऱ्याचे फुलं सगळे हळूहळू गळायचे, यशोदेच्या पायावर पडायचे. का पडायचे माहित आहे? मैया जन्म जन्म मुनी जतन कराही, अंतराम कही आवत नाही. स्वप्नात येत नाही, त्याला बांधायला लागली, त्याला मारायला लागली. तुझा एवढा मोठा अधिकार आहे, आम्ही तुझ्या डोक्यावर राहण्याच्या पात्रतेचे नाही, आमची पात्रता तुझ्या पायावर आहे. पायावर पडायला मैया थकली. बापरे, लय त्रास द्यायला मला. देवानं पाहिलं मैया थकली मंडळी. कृष्ण परमात्म्याने विचार केला, मैया थकली, आता मैयाला शांत केलं पाहिजे. देवानं हात समोर केले, बांध बांध की. हात धरले यशोदेनं, बांध उखळाजवळ नेलं मंडळी. आता बांधताना भांडण लागलं त्या दोन टोकाचं. मला सांगा, देवाला बांध का देवाला उखळाला बांध? बोला की, देवाला बांधा का उखळ देवाला बांध? चहा झालाय, पण एकदा बांधू तुझ्या देवाला. आज तुमचा अधिकार खूप मोठा आहे. आज तुम्ही सगळ्या यशोदाच आहात, सगळ्या गवळणीच आहात. हो, नटून थटून आलात आज. कॅमेरावाली सगळे तुम्ही याच्याकडे फिरवा आता लग्न लागताना. आज काही कुठं गडबड नाही, काय नाही आपल्याला. 5 वाजेपर्यंत मैया बांध. कृष्ण परमात्म्याला बांधायला लागली मंडळी. 2 शक्ती प्रगट झाल्या. एक म्हणते मी बांधू देत नाही, का तर देव आहे. दुसरी म्हणते देव तुझ्या घरचा पण इथं नंदाचा पुत्र झालाय, इथं आईचा मुलगा आहे. ते दोघीचं भांडण लागले. एक म्हणते बांधणार, ती म्हणते, एक म्हणते नाही बांधू देणार, एक म्हणते बांधणार, नाही बांधू देणार. ती म्हटली हे गप, अजिबात भांडण करायचं नाही. देवानं बांधून घेतलं आणि मग देवानं बांधून घेतल्यानंतर देवानं ते उखळ वडीत 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 नंद बाबाच्या दरबारासमोर नेलं. त्या ठिकाणी 2 वृक्ष होते, कुबेर पुत्र, त्यांचा उद्धार केला. 2:30 वाजले. 10 मिनिटाची सुट्टी होईल. सुट्टी द्यायच्या अगोदर सुट्टी नाही. आज कृष्ण परमात्म्याचा विवाह आहे. मी काल सांगितलं होतं, पुन्हा सांगतोय आज. ते जे सगळं वराड आहे ना तिकडं, ते नवरदेव नवरीचं, ते योग्य टाईमला आणायचं, मधात अजिबात नाही आणायचं. जेव्हा ही भजनी मंडळी म्हणतील ना, हळद लावतील ना तिला, त्या हळदीच्या वेळेला बरोबर मधातून ते आले पाहिजे, अगोदर नाही आली पाहिजे. आता ज्यांनी कोण ते हातावर घेतले त्यांनी तिकडं ती सजली बघा, अजून तिकडंच आले. पाहते किती गडबड आहे. मधाचा बाबा हो 4 वाजता लग्न आहे. काय लग्नाची गडबड पडली बिचाऱ्याला. आणि म्हणून त्यांना सूचना आहे 3:30च्या अगोदर यायचं नाही. चला 10 मिनिटाची सुट्टी. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. चला चहा घेऊन या सर्वजण. पाणी घेऊन या. शूटिंगवाले मनपात या.